राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय। आज दिवाळीच्या दिवशी ज्या दिवशी गोडधोड करून खातात, त्या दिवशी नवे कपडे घालतात, त्या दिवशी आम्ही अर्धनग्न होऊन खासदाराच्या दारी बसलेलो आहे आणि उपवास करणार आहोत। हे फक्त बुलढाण्यात नाही, हे संपूर्ण भारतात आज 300 खासदारांच्या दारी होणार, उमा भारतीच्या दारी होणार, मुंडेताईंच्या दारी होणार। प्रत्येक ठिकाणी स्त्री असो की पुरुष कुठल्या पक्षाचा आम्हाला घेणं, खासदार आहे तुमची पेन्शन दुप्पट होते आणि इथे 40 वर्ष झक मारून पैसे भरलेल्या लोकांची पेन्शन हेच पैशाने वाढवत। तुम्ही किती जमा करता याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आमच्या पोटात काही नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या। हे प्रत्येक खासदाराला आम्हाला, तुम्ही जनसेवक आहात, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात आणि आमचा प्रश्न संसदेत लावणे आमचा जो योग्य अधिकार असेल तोच, जास्त नाही, भीक नाही, आम्ही अनुदान मागत नाही, कर्जमाफी मागत नाही। आम्ही जमा केलेला पैसा 20-20 लाख रुपये आणि 60 वर्षाच्या वयात आम्हाला 200 ते फक्त 1000 रुपये तुम्ही देता। अशा या गोष्टीचा धिक्कार करण्यासाठी तुम्हाला तिथे पाठवलेलं आहे सगळ्या खासदार। त्या सर्वांनी आमचा प्रश्न मांडावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। यासाठी आज हे वृद्ध 60 ते 80 वर्षाचे लोक आज आपले कपडे काढून तुमच्या दारी उभे आहेत, महिला सुद्धा इथे आलेल्या आहेत। आणि या सर्वांनी जर समजा तुम्हाला विनंती केली तर त्या विनंतीचा परिपाक आम्हाला आज हे पाहिजे होता की तुम्ही हजर राहून आमच्या प्रति सहानुभूती दाखवायला पाहिजे, पण ते तुम्ही नाही करू शकले। तुम्ही बाकी तुमच्या हातात डिसिजन आहेत की नाही माहित नाही, पण तुमच्या हातात येऊन आमच्या संवेदना जाणण्याचं तुमचं कर्तव्य होतं की नव्हतं? एवढंच मला म्हणायचं आहे, धन्यवाद दाखवायला पाहिजे, पण ते तुम्ही नाही करू शकले। तुम्ही बाकी तुमच्या हातात डिसिजन आहेत की नाही माहित नाही, पण तुमच्या हातात येऊन आमच्या संवेदना जाणण्याचं तुमचं कर्तव्य होतं की नव्हतं? एवढंच मला म्हणायचं आहे, धन्यवाद। राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय। आज दिवाळीच्या दिवशी ज्या दिवशी गोडधोड करून खातात, त्या दिवशी नवे कपडे घालतात, त्या दिवशी आम्ही अर्धनग्न होऊन खासदाराच्या दारी बसलेलो आहे आणि उपवास करणार आहोत। हे फक्त बुलढाण्यात नाही, हे संपूर्ण भारतात आज 300 खासदारांच्या दारी होणार, उमा भारतीच्या दारी होणार, मुंडेताईंच्या दारी होणार। प्रत्येक ठिकाणी स्त्री असो की पुरुष कुठल्या पक्षाचा आम्हाला घेणं, खासदार आहे तुमची पेन्शन दुप्पट होते आणि इथे 40 वर्ष झक मारून पैसे भरलेल्या लोकांची पेन्शन हेच पैशाने वाढवत। तुम्ही किती जमा करता याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आमच्या पोटात काही नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या। हे प्रत्येक खासदाराला आम्हाला, तुम्ही जनसेवक आहात, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात आणि आमचा प्रश्न संसदेत लावणे आमचा जो योग्य अधिकार असेल तोच, जास्त नाही, भीक नाही, आम्ही अनुदान मागत नाही, कर्जमाफी मागत नाही। आम्ही जमा केलेला पैसा 20-20 लाख रुपये आणि 60 वर्षाच्या वयात आम्हाला 200 ते फक्त 1000 रुपये तुम्ही देता। अशा या गोष्टीचा धिक्कार करण्यासाठी तुम्हाला तिथे